आता बातमी आहे युद्धासंदर्भातल्या इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असला तरी भारताला लगेच काळजी करण्याची गरज नाही असं केंद्र सरकारनं म्हटलंय। भारतात कच्चं तेल, एलपीजी आणि एलएनजीच्या साठ्याची कुठेही कमतरता नाही, तसेच भारताकडे 25 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे। दरम्यान हॉर्मुझच्या समुद्रधुनीमधून वाहतूक करणाऱ्या सर्व व्यापारी जहाजांना संरक्षण देऊ असं अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय। मात्र इंधन टंचाई जाणवू नये यासाठी भारत अन्य पर्यायांचाही विचार करतोय। रशियाकडूनही पुन्हा तेल खरेदीत वाढ करण्याचा भारताचा विचार आहे। तर भारतात सध्या इंधनाची काय स्थिती आहे आपण ग्राफिक्सद्वारे जाणून घेऊयात। तर हॉर्मुझची समुद्रधुनी बंद झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर याचा मोठा परिणाम झालाय। भारतात तेल पुरवठ्यावर फारसा परिणाम नाही अशी सरकारची माहिती आहे। सरकारी सूत्रांनुसार भारताकडे सध्या 10 कोटी बॅरल तेलाचा स्टॉक आहे, साठा आहे। तर भारताकडे 25 दिवस पुरेल एवढा कच्च्या तेलाचा साठा असल्याचंही समोर येत आहे। 25 दिवसांचं इंधन तयार आहे, पुढील 50 दिवसांचं इंधन त्याद्वारे तयार केलं जाऊ शकतं असाही दावा करण्यात येतोय। तर युद्ध अधिक काळ चाललं तर भारतासह संपूर्ण जगाला तेल टंचाई जाणवू शकते। तर हॉर्मुझची समुद्रधुनी बंद पडल्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होऊ नये यासाठी व्यापारी जहाजांना संरक्षण देण्यास तयार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। युद्धामुळे हॉर्मुझची समुद्रधुनी बंद करण्यात आली आहे आणि त्यामुळे जगाला तेल टंचाई जाणवण्याची मोठी भीती आहे आणि त्यामुळे व्यापारी जहाजांना अमेरिकन नौदल संरक्षण देण्यास तयार आहे असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। तर इराण विरुद्धच्या एपिक फ्युरी या युद्ध मोहिमेमध्ये इराणवर अजून